हाय, मी आहे ब्लॉगर सारिका। गुड मॉर्निंग, शुभ सकाळ। चला तर या चहा घ्यायला मी बनवलेली आहे खूप छान अशी ब्लॅक टी आणि माझ्या मिस्टरांना आणि मला घेतलेली आहे। चला तर माझे मिस्टर असे म्हणत आहेत की तुला काहीतरी सांगायचं आहे। तर चला, माझे मिस्टर म्हणाले की चल आज आपल्याला बाहेर जायचं आहे, कारण छोटे सरकार खूपच मागे लागले होते रात्रीसुद्धा की बीचवर जायचं। तर म्हटलं चला, माझ्या मिस्टर म्हणाले की माझंही काम त्या साईडला आहे, तर आपण बीचवर सुद्धा जाऊ आणि मग माझं कामसुद्धा होऊन जाईल। तर चला, बीचवर जाण्यासाठी ना माझ्या मिस्टरांना तंदुरी खूप आवडते, मी घरी बनवलेली आवडते, तर मी त्याचीच तयारी केलेली आहे इकडे। तर खूप छान असे डबे वगैरे बनवून घेतलेत आपण घरूनच। तर इथे मणिमाव पाहू शकताय, माझी जाण्याची सगळी तयारी झालेली आहे आणि मणिमावला घरी ठेवून जायचं आहे। तर इथे ना तुम्हाला असं बोलून सांगितलं की माझी मणिमाव आहे ती अशी जातावेली घट्ट पकडून वगैरे ठेवते, तर तुम्हाला समजणार नाही, पण इथे व्हिडिओमध्ये पाहिलंत ना तुम्ही तर खरंच तुम्हाला समजेल की ही खरोखरच मणिमाव किती प्रेमळ आहे। पाहू शकताय, तिला समजलं की आम्ही आता बाहेर चाललेलो आहोत, तर तिने इतकं घट्ट पकडून ठेवलेलं आहे ना, पाहिलंच असाल तुम्ही। चला तर आता आम्ही गाडीमध्ये बसलेलो आहोत आणि जाताना पेटपूजा करायलाच हवी, तर माझ्या छोट्या सरकारांना काही ना काही खात राहावं लागतं। तर मग छान असे गरमागरम वडापाव घेतलेले आहेत आणि त्याच्यासोबत घेतलेला आहे थंडा, या तुम्ही सुद्धा खायला। आजचा दिवस तर माझं पूर्ण बाहेरच जाणार आहे। तर आता आम्ही पोचलेलो आहोत मुरुडला आणि मुरुडमध्ये माझ्या मिस्टरांचं काम आहे, ते सुद्धा काम करून झालेलं आहे आणि मग मस्त मुरुडच्या बीचवरती फोटो काढलेत, व्हिडिओ केला आणि मग इथे आलेलो छान असं गोला खायला। तर या बीचवरचा गोला आपण ट्राय करूया। तर हे दादांना विचारलं, दादा तुम्ही कुठल्या गावचे आहेत? तर दादा म्हणाले की मी मध्य प्रदेशवरून आलेलो आहे। काय असतं ना, कामासाठी माणूस कुठेही जातो। तर इथे हा आहे राजवाडा, तर राजवाडा हा तुम्हाला माहीत असेलच मुरुडचा। तर हा राजवाडा दरवाजा पिक्चरमधला आहे, हिंदी पिक्चर आहे दरवाजा, त्याच्यामध्ये भूत बंगल्याचं काम केलेलं आहे, खूपच छान। तर इथे ना माझ्या मिस्टरांचे मित्र राहतात, तर आम्ही आज फोन काय त्यांना लावलं नव्हतं, अचानकच आलेलो होतो त्याच्यामुळे। तर ते नेमकी गेलेले आहेत मुंबईमध्ये, तर नाहीतर मग तुम्हाला आतमधून दाखवलं असतं, आतमध्ये सुद्धा खूप छान आहे। तर मिस्टरांचे मित्र नव्हते त्याच्यामुळे मी बाहेरूनच व्हिडिओ केलेला आहे। हा राजवाडा तर तुम्हाला माहिती असेलच, तरीसुद्धा पहा। चला तर आता पोचलेलो आहोत काशीद ब्रिजला। तर चला, काशीद बीच खूपच सुंदर आहे, गरमीमध्ये खूपच गर्दी असते। तर चला, तर आम्ही ना लेट झालेलो आहोत खूप, त्याच्यामुळे आम्ही आल्या पहिलं जेवायलाच बसलेलो आहोत, कारण जेवण पहिलं करून घेऊ। तंदुरी मिस्टर खात आहेत माझे आणि माझा मुलगासुद्धा, खूपच त्यांना तंदुरी आवडते दोघांनाही। तर मस्त अगदी जेवण करून घेतलेलं आहे, मी भाजी खाल्लेली आहे कारण माझं मंगळवार। आणि आता इथे तिघेही चाललेले आहेत बीचवरती, खूप मज्जा करणार आहेत, मी बाहेरच राहणार आहे, समजू शकताय तुम्ही। तर चला, इकडे पाहू शकताय मुलांनी ना खूप मस्ती केलेली आहे आणि खूपच मस्त धमाल उडवलेली आहे, अगदी तिघेच आहेत। आज तर फिरायला आलेलो आहोत आम्ही फक्त आणि फक्त माझी फॅमिली, माझी 2 मुलं आणि मिस्टर आणि मी। तर ना खरंच खूप छान आजचा दिवस पूर्ण बाहेरच जाणार आहे, तुम्हाला मी मगाशीच म्हटली। तर हे बघा, छान असं गाडीवरती पण मुलांनी एन्जॉय केलेलं आहे, राऊंड मारलेला आहे, खूपच मज्जा केलेली आहे। पण ऊन खूपच आहे, खूप म्हणजे खूप। तर आता आमचा पूर्ण दिवस गेलेला आहे इथे झालेली आहे खूप अशी संध्याकाळ, आणि एक नंबर व्ह्यू आहे ना संध्याकाळचं, खूपच छान। मला तर संध्याकाळचं व्ह्यू इतकं आवडतं ना, जसं जसं पाऊस जवळ येतो ना तसं व्ह्यू संध्याकाळचं खूपच वेगवेगळं रूपामध्ये दिसत असतो, अगदी खूपच मस्त। तर छान असं व्हिडिओ केलेलं आहे मी, आणि इकडे सुद्धा मी आणि माझे मिस्टर छान असं इथे हे आहे कातळ, आमच्याकडे कातलच म्हणतो, तुम्ही काय म्हणताय माहिती नाही। तर त्याच्यावरती बसून छान शूट केलेलं आहे मी मस्त। आणि मग इकडे ना आल्यानंतर आता म्हटलं रात्री मिस्टर म्हणायला लागले चल आता आपण जेवूनच जायचं। तर हे आहे हॉटेल यश पायल, इथे मी बरेचदा आलेली आहे जेवायला, बरेचदा आलेली आहे। जेव्हा नवीन हॉटेल झाले ना तेव्हापासून खूपच, म्हणजे कधीही असं वाटलं तर आम्ही इथे येतोच। तर याच्यासमोर योगिता हिरा आहे, पहिलं तिथे यायचो, त्याच्यानंतर हा नवीन झाला मग इथे यायचो। तर खूप छान इथे जेवण टेस्टी असतो यश पायलला, आम्हाला तर आवडतोच।
खरंच खूप छान होतं. पण आमच्या इथं कसं आहे, आम्हाला चौघांनाही जेवण अलग-अलग लागतो. टेस्ट सर्वांची अलग-अलग आहे. मोठा अलग खातो, छोटा अलग खातो, मिस्टर अलग खातात आणि मी अलग खाते. सगळ्यांचं वेगवेगळं. तर जेवण तर खूपच छान आहे आणि खरंच मस्त अगदी टेस्टी आहे. तर असं आमचं आजचा दिवस होतं. कसं वाटलं नक्की लाईक, शेअर, कमेंट करून सांगा. माझ्या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर फटाफट मला सबस्क्राईब करा. खरंच तुमचं सपोर्ट माझ्यासाठी खूपच महत्त्वाचा आहे. अगदी मनापासून मी सांगते तुम्हाला, खरंच सपोर्ट हा सपोर्टच असतो. तर चला, आपलं सगळं आवरून झालेलं आहे आणि आता आपण इकडे यश पायलला बाय बाय करत आहोत. तर असं होतं माझं आजचा दिवस. ओके, बाय.